नमस्कार मंडळी, सर्वांना जय बाळूमामा, श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या लाडक्या शार्वी डी के यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. मंडळी, आज आम्ही निघालो आहोत कोकणात शार्वी व दिदूच्या मामांकडे. पुढे चाललो. दिदूला शाळेला सुट्टी लागली आहे, त्यामुळे मामांनी दिदू व शार्वीला रत्नागिरीला उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी बोलवले आहे. चला म्हटले आपण सर्व जाऊन येऊया मस्त कोकणातील हापूस आंबे खाऊन. आमची ट्रेन वसई रोडवरून आहे दुपारी 2:05 आपले जास्ती कोकणात ये जा नसते, त्यामुळे इकडच्या गाड्यांचे टाईम टेबल नावे एवढी माहीत नाहीत. आत्ता आम्ही ज्या ट्रेननी जाणार आहोत ती तिरुवनंतपुरम सुपरफास्ट ट्रेन आहे, जी वसई ते पनवेल, माणगाव, रत्नागिरी या 4 स्टेशनवरतीच थांबते. त्यामुळे ह्या गाडीला अजिबात गर्दी नसते. कोणाला ह्या गाडीने जायचे असेल तर जाऊ शकता. तिकीट बुक नसेल तरीही जनरल डब्यातून प्रवास करू शकता. मडगांव से आने वाली मुंबई छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस को जाने वाली गाड़ी नंबर 10104 मडगांव मुंबई छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस मांडवी एक्सप्रेस कुछ ही समय में प्लेटफॉर्म क्रमांक. वसईला आम्ही ट्रेनमध्ये बसल्या बसल्याच दिदू व शार्वी झोपी गेल्या होत्या. ते डायरेक्ट माणगाव आल्यानंतरच 5:30 वाजताच उठल्या. घरून थोडे चटपटीत काहीतरी खायला घेऊन आल्या होत्या, त्याच्यामुळे तेच त्यांचे खायचे चालू आहे. ट्रेनमध्ये असे चटपट खायला आणले की कसा प्रवास मस्त असा होतो खात खात. वसई ते माणगाव ट्रेन फास्ट आली आहे, पण इथून माणगाव ते रत्नागिरी खूप स्लो ट्रेन जाते, कारण सिंगल लाईन असल्यामुळे क्रॉसिंगसाठी खूप वेळ गाडी आपली थांबते. चला तर आता आपली माणगावमधून ट्रेन निघालेली आहे. बघूयात आज रत्नागिरीला किती वाजता संध्याकाळी पोचते. 8:20 टाईम आहे, पण आज किती लेट पोचते ते पाहूयात आज. रात्रीच्या 8:30 आसपास आपली गाडी संगमेश्वरला पोहोचली होती आणि क्रॉसिंगसाठी स्टेशनवरतीच बाजूला थांबलेली. ट्रेनमध्ये बसून खूप कंटाळा आलेला, त्याच्यामुळे आम्ही सर्वच जण खाली उतरलो आणि या तिघींचा टाइमपास चालू होता. दिदू काय झालं? शार्वी किधर जा रही? अंदर आहे. फायनली 9:30 वाजता आपली ट्रेन पोहोचलेली आहे रत्नागिरी स्टेशनला. जवळजवळ 1.25 तास लेट आपली ट्रेन झालेली आहे.
फ्राय वडापाव गरम गरम वडापाव 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 गरम गरम वडापाव मिरची फ्राय वडापाव या हो दिदू तर आपण आत्ता उतरलो आहोत रत्नागिरी स्टेशनवरती. आपला प्रवास खूप छान असा झालेला आहे. क्रॉसिंगला खूप वेळ गाडी थांबते, त्याच्यामुळे ट्रेनमध्ये बसून बसून खूप वैताग येतो. जेव्हा पण आपली कोकणातील डबल लाईन होईल तेव्हा ट्रेनचा प्रवास हा खूप छान अजून होणार आहे. लवकरात लवकर डबल लाईन हो हीच अपेक्षा आहे. चला जाऊयात आपण आता घरी, कारण भूक खूप लागलेली आहे आणि बघूयात आज सासूबाईंनी काय बनवून ठेवले आहे जेवणासाठी. चला या दिदू पोचलो आपण ना. आम्ही पोचलेलो आहे, एकदाचा पोचलेलो आहे रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरती. हे रेल्वे स्टेशन आहे, हा वरचा ब्रिज आहे. चला जाऊया घरी. दिसते का तर आपण पोहोचलो आहोत घरी. सर्वजण वाट बघत बसलेले, कधी एकदाची येत आहेत आणि आल्या आल्या मामा भाचीचे थोडी मस्ती चालू आहे. तसं नाही करायचं दिदू. दिदू ए दिदू काय स्पेशल? मटन. सारिकाच्या आवडीचं आहे वाटतं आज. काय मटन? शार्वी दमली ट्रेनमध्ये. हा ना शार्वी, जेवण करून झोपूय. चला 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 दिदू या. तू जेवला का नाही? बस की मग चल. हा आम्ही सर्वजण फ्रेश होऊन जेवण करण्यासाठी बसलो. आम्ही यायच्या अगोदरच सासूबाईंनी मस्त असे मटण बनवून ठेवले होते. चला तर आम्हीही जेवतो. तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा. व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि उद्या आम्ही जाणार आहोत एका विशिष्ट ठिकाणी फिरायला, त्यामुळे हा ब्लॉग आणि उद्या येणारा नवीन ब्लॉग बघायला विसरू नका. भेटू उद्याच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. धन्यवाद.